राज्यातील सरकारी कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामं जलद गतीनं पूर्ण होणे आणि शासन प्रशासन तसेच नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम जाहीर केली होती। या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं मूल्यमापन 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधत जाहीर करण्यात आलं। यामध्ये महिला आणि बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरलाय। मात्र महत्त्वाच्या मंत्र्यांची खाती या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत पिछाडीवर आहेत। तर कोणत्या मंत्र्यांची कोणती खाती पिछाडीवर आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम जाहीर केली होती। राज्यात महायुतीचं सरकार नव्याने स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेबाबत निर्णय घेतला। त्यानंतर सर्वच विभाग आपल्या 100 दिवसांच्या कृती आराखड्यानुसार कामाला लागले। त्यानंतर 100 दिवसांनी 1 मे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मोहिमेचं मूल्यमापन जाहीर केलं। या मोहिमेचं मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत करण्यात आलं असून वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा 10 निकषांच्या आधारावर मूल्यांकन करण्यात आलं आहे। भारतीय गुणवत्ता परिषदेच्या मूल्यांकनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार आणि मंत्री आदिती तटकरे यांचा महिला आणि बालविकास विभाग 80% गुणांसह सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला आहे। तसंच सार्वजनिक बांधकाम विभाग 77.94 गुणांसह दुसऱ्या स्थानी, तर कृषी विभाग 66.64 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे। त्याचप्रमाणे ग्रामविकास विभाग 63.58 गुणांसह चौथ्या स्थानी आहे आणि परिवहन व बंदरे विभाग 62.26 गुणांसह 5व्या स्थानी आहे। पण राज्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खाती या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत पिछाडीवर राहिली आहेत। त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह आणि सामान्य प्रशासन विभागाला 24%, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास विभागाला 34% आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला 33% मिळालेले आहेत। दरम्यान तुम्हाला या सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।